टेक्निकली सांगू, पानिपतची तिसरी लढाई ज्यावेळेला आपण म्हणतोय त्यावेळेला त्या परिसरात घडलेली ही पानिपतची चौथी लढाई. टेक्निकली म्हणताना मी जागेचं नाव घेतलं तर ते प्रत्यक्ष पानिपत येत नाही. पण मी आज कुठे राहतो, मी बदलापुरात राहतो. बदलापुरात कुठे ठाण्यात आहे किंवा मुंबईत आहे. मी ज्यावेळेला बाहेरच्या लोकांना सांगतो त्यावेळेला मी मुंबईत राहतो. सेम तसंच आहे. पानिपतपासून 50 किंवा 48 किलोमीटरवरती पूर्वी, आजपासून 5000 वर्ष, 5,500 वर्ष किंवा जो काही तुम्ही काळ म्हणाल, तेव्हा पहिलं महायुद्ध तेव्हा घडलं ते म्हणजे महाभारत. या संपूर्ण प्रदेशात हा सगळा जो काही खेळ चालू होता, 18 अक्षौहिणींचं जे काही सैन्याचं जे काही धामधूम चालू होती ते सगळं चालू झालं. त्याच्यानंतर थेट त्याचे रेफरन्सेस येतात ते 16व्या शतकात. 16व्या शतकाच्या सुरुवातीला 1526 साली त्याच्या एप्रिल महिन्यात पानिपतची लौकिक अर्थाने पहिली लढाई झाली. त्याच्यात मध्य आशियातल्या फरघाना प्रांतातनं पहिला जो आक्रमक तुर्क वंशाचा आपल्याकडे आला त्याचं नाव होतं जहीरुद्दीन मोहम्मद बाबर. आणि दिल्लीत त्यावेळेला जी सत्ता आहे ती लोधींची आहे. लोधी राजघराणा दिल्लीवरती राज्य करते. तर इब्राहिम लोधी आणि बाबर यांच्यात एप्रिल 1526 साली पहिली लढाई झाली. ती पानिपतची पहिली लढाई आपण म्हटली जातं. आता बाबर भारतात आला, बाबर भारतात स्थिरावला. बाबराचा मुलगा म्हणजे बाबर गेला, बाबरचा मुलगा हुमायून गादीवरती आला. हुमायून गादीवरती असताना पुन्हा दिल्लीत राज्यक्रांती झाली. हुमायूनला दिल्ली सोडावी लागली. तो पुन्हा त्याच्या मूळ मध्य आशियातल्या फरघाना आणि त्या सगळ्या प्रांतातून निघून गेला. गंमत अशी आहे की मधला काही काळ हा दिल्लीत मुघलांची सत्ता नाही आहे आणि मुघल तिथून गेल्यानंतर बाकीच्यांनी दिल्ली रिकॅप्चर केली. त्यात सुरींची प्रामुख्याने सत्ता दिल्लीमध्ये उदयाला आली. शेरशाह सुरीचं नाव आपण सगळ्यांनी ऐकलेलं असतं. यावेळेला गादीवरती आहे त्याचं नाव आहे आदिलशाह सुरी. त्या आदिलशाह सुरीचा सेनापती आहे तो एक हिंदू सेनापती आहे. त्याचं नाव आहे हेमचंद्र दास आणि त्याला आदिलशाह सुरीने त्याला किताब दिला महाराजा विक्रमादित्य. त्या हेमचंद्र दासाचं मुघल किंवा पर्शियन तवारीखनवीसांनी त्याचा हेमू केला. तो हेमू आणि हा जो बाबरचा मुलगा जो हुमायून पळून गेला होता त्याचा मुलगा म्हणजे बाबरचा नातू हा 13 वर्षाचा होता. त्याचं नाव होतं जलालुद्दीन मोहम्मद. तो पुढे त्याने भारतात आला. त्याने ते सगळं पानिपतचं तिसरं युद्ध जिंकलं. हे नोव्हेंबर 1556ला ही दुसरी पानिपतची लढाई झाली. त्याच्यात या जहीरुद्दीन मोहम्मदच्या नातवाने म्हणजे जलालुद्दीन मोहम्मदने ती हेमचंद्र दासाच्या विरुद्धची लढाई जिंकली. त्याने दिल्लीची सत्ता कॅप्चर केली, रिकॅप्चर केली आणि स्वतःला नाव घेतलं अकबर. हाच तो सम्राट अकबर जो मुघलांचा वंश दिल्लीत पुन्हा स्थापित करायला जो कारणीभूत ठरला आणि तिथपासून मुघल सत्ता दिल्लीत कायम राहिली. ती अगदी म्हणजे अगदी शेवटच्या बादशाहपर्यंत किंवा 1857पर्यंत आपण म्हणू शकतो. पण अकबराने दिल्लीत मुघलांचं सिंहासन पुन्हा भक्कम केलं 1556ला जी पानिपतची दुसरी लढाई झाली. आणि त्यानंतरची तिसरी लढाई किंवा लौकिक अर्थाने तिसरी लढाई जी मूळ चौथी लढाई आपण मगाशी म्हटलं तसं ती म्हणजे मराठे आणि अफगाणीत झाली 14 जानेवारी 1761. अशा या टोटल 3 किंवा टोटल 4 आपण म्हणू, पण मध्य काळातल्या या 3 लढ्या पानिपतच्या महत्त्वाच्या.